कर्माचं फळ एक चुकीची सुरुवात. साताऱ्याजवळ एका छोट्याशा गावात दोन भाऊ राहत होते. शंकर आणि गोपाल. दोघांचे वडील लहानपणीच वारले होते. आईने कष्ट करून दोघांना मोठं केलं होतं. तिचं एकच स्वप्न होतं की दोन्ही मुलं आयुष्यभर एकत्र राहावीत. शंकर मोठा होता. तो शांत, प्रामाणिक आणि मेहनती होता. शेतात दिवसभर राबायचा. गावात त्याचा शब्द म्हणजे विश्वास. गोपाल मात्र वेगळ्या स्वभावाचा होता. त्याला मेहनत आवडत नव्हती. पटकन श्रीमंत व्हायचं, फसवणूक, लोकांना फसवून फायदा मिळवायचा अशी त्याची सवय झाली होती. गावातील काही चुकीच्या मित्रांच्या संगतीमुळे त्याचा स्वभाव दिवसेंदिवस बदलत गेला. एक दिवस आईने त्यांना दोघांना जवळ बसवलं. बाळांनो, माझ्याकडे संपत्ती फार नाही. हे 4 एकर शेत आहे. घर तुमचं आहे, पण लक्षात ठेवा, संपत्तीपेक्षा नातं मोठं असतं. दोघांनी होकार दिला, पण गोपालच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. काही महिन्यांनी आई गंभीर आजारी पडली. शंकर तिची सेवा करण्यात गुंतला. गोपाल मात्र गावाबाहेर फिरत राहिला. आईच्या निधनानंतर गावभर शोककळा पसरली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही दिवसांनी गोपाल म्हणाला, दादा, आता जमीन वाटून घेऊया. शंकर शांतपणे म्हणाला, हो, पण आईचं वर्षश्राद्ध होईपर्यंत थांबूया. गोपालला ते मान्य नव्हतं. त्याच रात्री त्याने गावातील एका चालाख माणसाची भेट घेतली. त्या माणसाने त्याला खोटे कागद तयार करून संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करण्याचा सल्ला दिला. गोपाल काही क्षण विचारात पडला आणि शेवटी लोभाने त्याचा विवेक हरवला. काही दिवसातच बनावट कागदपत्र तयार झाली. एका सकाळी शंकर शेतात काम करत असताना 2 माणसं आली आणि त्यांनी ते शेत आता तुमचं नाही, कागदानुसार सगळी जमीन गोपालच्या नावावर आहे. शंकरच्या पायाखालची जमीनच सरकली. तो थेट भावाकडे गेला. गोपाल, हे काय केलेस? गोपाल थंडपणे म्हणाला, ज्याच्या नावावर कागद, जमीन त्याची. शंकरच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याने एकही वाईट शब्द उच्चारला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, गोपाल, दुसऱ्याचा हक्क हिसकावून घेतलेला काही काळ जिंकतो, पण कर्माचा हिशोब चुकत नाही. गोपाल मोठ्याने हसला. त्याला वाटलं आता त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. पण त्याला माहीत नव्हतं, कर्माचं चक्र हळूहळू फिरायला सुरुवात झाली होती. आईच्या मृत्यूनंतर काही दिवसातच गोपालने संपूर्ण जमीन आपल्या नावावर करून घेतली. गावातील लोकांना सगळं समजलं होतं, पण पुरावे नसल्यामुळे कोणीच काही बोलू शकत नव्हतं. शंकरने मात्र कोणत्याही न्यायालयाची पायरी चढली नाही. तो गावाच्या बाहेर असलेल्या एका छोट्याशा झोपडीत राहू लागला. रोज सकाळी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायचा आणि संध्याकाळी देवासमोर बसून आईची आठवण काढायचा. गावातील लोक म्हणू लागले, शंकरसारखा प्रामाणिक माणूस दुर्मिळ आहे. पण गोपालला त्या गोष्टीची काहीच वाटत नव्हतं. त्याने मोठं ट्रॅक्टर घेतलं, नवीन घर बांधायला सुरुवात केली आणि रोज गावात श्रीमंतीचा दिखावा करू लागला. एक दिवस गोपाल शेतात गेला. त्याने पाहिलं की उभं शेत असलेलं पीक अचानक पिवळं पडू लागलं होतं. हे कसं शक्य आहे? तो घाबरला. कृषी अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांनी शेत तपासलं आणि सांगितलं, वेळेवर काळजी घेतली नाही, त्यामुळे संपूर्ण पीक वाचणं कठीण आहे. गोपालचं लाखोंचं नुकसान झालं. पण तो रागाने घरी परतला. पण संकट इथेच थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी त्या ट्रॅक्टर बंद पडला. दुरुस्तीसाठी मोठा खर्च आला. काही दिवसांनी त्याचा सर्वात विश्वासू मित्र त्याचे पैसे घेऊन गायब झाला. गोपालला आता पहिल्यांदाच जाणवलं की हे माझ्यासोबतच का घडत आहे. त्याच रात्री त्याला आईचं एक वाक्य आठवलं, बाळा, दुसऱ्यांच्या हक्कावर डोळा ठेवू नकोस. अन्यायाने मिळालेलं सुख जास्त दिवस टिकत नाही. गोपाल झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या मनात शंकरचे सतत शब्द घुमत होते. कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की ज्यामुळे पायाखालची जमीनच सरकली होती. गोपालच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरूच होती. पीक गेलं, ट्रॅक्टर बंद पडला, मित्राने फसवलं, तरीही त्याचा अहंकार पूर्णपणे तुटला नव्हता. एके सकाळी तो बँकेत गेला. नवीन कर्ज मिळालं तर सगळं सावरता येईल असा त्याचा विश्वास होता. पण व्यवस्थापकाने फाईल बंद करत शांतपणे सांगितलं, गोपाल, तुमच्यावर आधीच खूप कर्ज आहे. सध्या आम्ही नवीन कर्ज मंजूर करू शकत नाही. हे ऐकून गोपालच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. घरी येताच त्याला आणखी एक धक्का बसला. घरच्या बांधकामाचं काम थांबलं होतं. मजुरांनी पैसे न मिळाल्यामुळे काम बंद केलं होतं. गोपाल संतापला, पण आता त्याच्या रागाचा काहीच उपयोग नव्हता. संध्याकाळी तो गावातून चालत जात असताना त्याने एक दृश्य पाहिलं. शंकर एका गरीब वृद्ध आजीच्या मोडकं छप्पर स्वतःच्या हाताने दुरुस्त करत होता.
दिवसभर मजुरी करूनही त्याने त्या आजीकडून एकही रुपया घेतला नव्हता. आजीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, बाळा, देव तुझं भलं करो. तुझ्यासारखा माणसामुळेच अजून माणुसकी जिवंत आहे. गोपाल दूर उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात पहिल्यांदाच अपराधीपणाची भावना जागी झाली. रात्री त्याला झोप लागली नाही. आईचा चेहरा, शंकरचे शब्द आणि वृद्ध आजीचे अश्रू त्याच्या डोळ्यांसमोर फिरत होते. पहाटेच त्या दारावर जोरात टकटक झाली. दार उघडताच 2 अधिकारी समोर उभे होते. त्यांच्या हातात काही कागद होते. त्यातील एक अधिकारी म्हणाला, तुमच्या जमिनीच्या कागदांबद्दल गंभीर तक्रार आली आहे. चौकशीसाठी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. हे ऐकताच गोपालच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. त्याला समजलं, त्याची चुकीची कर्माचा हिशोब आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट